नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. दरवेळी आपण वेगवेगळ्या नाटकांच्या टीमला आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या भेटीला आणत असतो. तर आज एक वेगळं नाटक आपल्यासमोर सादर होत आहे आणि ज्या नाटकाचं नाव आहे उर्मिलायन. उर्मिलेचं काय रूप असेल किंवा काय तिची संकल्पना असेल, जेव्हा राम सीता हे वनवासात गेले तेव्हा उर्मिलाची जी घालमेल झाली असेल ती बहुतेक मला वाटतं या नाटकातनं सगळ्या प्रेक्षकांच्या सगळ्यांना समजणार आहे आणि त्याविषयीच हे नाटक आहे. आणि हे नाटक सुमुख चित्र निर्मित आणि अनामिका प्रकाशित आहे. संगीत नृत्य नाट्य हे आहे आणि आता लवकरच ते सगळ्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर उर्मिला यांचे सगळे कलाकार आज आपल्या सोबत आहेत. प्रमुख लेखक दिग्दर्शक सुनील हरिश्चंद्र, नमस्कार. तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. त्याच्यानंतर उर्मिलेचा मेन रोल करणारे आहेत निहारिका राजदत्त. निहारिका, तुझंही मनपूर्वक स्वागत. नमस्कार. लक्ष्मणाची भूमिका करतायत अमोल भारती. अमोल, तुमचंही स्वागत. आणि सीतेची भूमिका करतायत कल्पिता राणे. नमस्कार. तर तुम्हा सगळ्यांचं वेलकम टू आचार्य 90 FM. मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच. आणि आपल्या ह्या सगळ्यांना आपल्याला भेटवलं आहे माझ्या विशेष मित्राने अनिश म्हैसाळकर याने, ज्याचा भाऊ निनाद म्हैसाळकर या नाटकाचं एक संगीत दिग्दर्शनाचं काम करतो आहे. निनाद आपल्याला भेटणारच आहे लवकरच पुढच्या दुसऱ्या पार्ट 2 मध्ये असंच आपण म्हणूया. आणि आता या नाटकाबद्दल आपण जाणून घेऊया. तर एक वेगळा विषय आहे. सुरुवात अर्थातच मी सर तुमच्याकडून विचारेन की हा विषय म्हणजे पौराणिक काळातलं नाटक आहे किंवा असा विषय आहे आणि अजूनही गीत रामायणाची आपल्याला भूल पडलेलीच आहे. बाबूजींनी आणि गदिमांचं जे गीत रामायण आहे तर त्याची तो गरिमा अजून आपण विसरू शकलेला नाहीये. आणि यातच एक उर्मिलेचा विषय आजपर्यंत मला वाटतं कोणी मांडलेला नाहीये. उर्मिलेचं काय दुःख असेल, आपण सीतेच्याच दुःखात एवढं उडालेलं आहोत की उर्मिलाचंही दुःख असू शकतं असा कधी विचारही आपण केला नव्हता. तर हा विषय तुम्ही कसा काय मांडलात किंवा काय संकल्पना होती? संकल्पनापेक्षा मला असं वाटतं की आपण प्रत्येक म्हणजे पहिली गोष्ट असं की सांगू इच्छितो सगळ्या प्रेक्षकांना की पौराणिक म्हणून हे नाटक पाहू नका. ही गोष्ट ऐकताना पौराणिक वाटते कारण आपल्याकडे एक पुराण महाकाव्य, एक महान महाकाव्य आहे मी म्हणेन रामायण. त्याचा अभ्यास गेली कित्येक शतके होत आलाय, होत राहील, होत राहू. त्यांपैकी एक कॅरेक्टर म्हणजेच उर्मिला हे आहे. पण ती फार दुर्लक्षित राहिली बिकॉज एक लेजेंडरी कॅरेक्टर्स आहेत राम, लक्ष्मण, सीता. या पलीकडे उर्मिला कोण हा एक वेगळाच म्हणजे मला असं वाटतं सगळ्यांना प्रश्न पडावा कारण बहुतेकांना माहितच नाहीये की लक्ष्मणाचं लग्न झालं होतं की नाही. तर सर ते शेवटी म्हणजे अभ्यास करता करता काही म्हणजे तो हळूहळू जाणवतं की बाबा लक्ष्मणाला सुद्धा एक वाईफ होती, त्याची बायको होती जी विनाकारण या वनवासाला बळी पडली. म्हणजे तिची ना चूक होती ना काही, फक्त नवरा म्हणेल ती पूर्व दिशा, ती तो जे म्हणेल ते अशा अनुषंगाने असणारी एक स्त्री. तिला तिची काही चूक नसताना तिचा नवरा सोडून जातो. पण त्याही पलीकडे जाऊन तिचा एक माणूस म्हणून काय 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 घडलं असेल तिच्या आयुष्यात या सगळ्या गोष्टींचा विचार त्याने केला असेल का, झाला असेल का. तर मला या गोष्टीचं जास्त आकर्षण वाटलं की अरे त्या कॅरेक्टरने काय काय सोचलं असेल एक माणूस म्हणून. जर प्रत्यक्षात एक माणूस अशा पद्धतीचं जर वागत असेल कोणाशी तरी तर त्या व्यक्तीचं काय तो 14 वर्षांचा प्रवास काय असू शकतो. बरं, तिची काहीही चूक नसताना त्यात आणि स्त्री पुरुष असतात एक भाग वेगळाच होता कारण पुरुष कसेही कुठेही जगू शकतात. स्त्रियांचं तसं नाहीये. तर स्त्रियांचं एक जगण्याची पद्धत, रादर संस्कृतीला अनुसरून त्यांचं एक जगणं असतं. तर त्या सगळ्याच्या प्रवासामध्ये तिचा काय काय आणि कुठपर्यंतचा कसा कसा घालमेल आणि या सगळ्या गोष्टीतनं झालेला प्रवास असेल तर ते मला जास्त आकर्षित करत होतं. दॅट्स वाय आय चोज इट. आणि मला फार मजा वाटली एकूणच ही सगळी प्रोसेस एन्जॉय करताना. म्हणजे याचे मी 2008ला मला वाटतं हा विषय माझ्या डोक्यात सुरू झाला. ते करता 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 आज मला वाटतं 2024 आणि 25 आता सुरू. कित्या वर्षांचा काळ लोटला. त्या दरम्यानच्या काळात खूप वाचन तिच्याबद्दलचं म्हणजे वाल्मिकी रामायण, तुलसीने रामायण, त्यानंतर निळकंठन यांचं मामा वरेरकरांचं भूमिकन्या सीता, परत हे आपले स्मिता दातार यांची कादंबरी, समर यांची कादंबरी, म्हणजे खूप मोठी लिस्ट आहे ऍक्च्युली. रावण आहे, नाही रावण राक्षसांचा हे शरद तांदळेचं रावण ते पुस्तक, आणखी बरीचशी म्हणजे महाभारत म्हणते रामायण
खूप वेगवेगळ्या हो. व्हर्जन्स आहेत. बरं. तर त्या सगळ्यांचा जितका शक्य झाला त्या सगळ्यांचा अभ्यास करून करून मला एक नाटक म्हणून यातनं काय लोकांनाही आवडेल बघायला आणि ते त्याच्यामध्ये गुंतून राहतील आणि त्या बाईची एक व्यथा काय असू शकते एक माणूस लेवलला आपण हे अनुभव हे सगळं मला फार असं छान मस्त करण्याचा असा मी प्रयत्न यात केला. अँड आय रिअली थँक्स टू निखिल की त्याने या प्रोजेक्टसाठी एक निर्माता म्हणून यामध्ये हात घातला. थँक्स रिअली आय एम रिअली थँकफुल टू हिम. नाही, आणि खरंच सुरुवातीला तुमचं अभिनंदन, कारण अशा प्रकारचा विषय आपण घेऊन येणं आणि आजच्या पिढीलाही अजूनही रामायण महाभारत हे कसं भंपक कथा आहे असं वाटतं. हे भंपक नाहीये, हे खरं घडून गेलेलं आहे आणि ह्याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आता संस्कृती संवर्धनाचं आपल्या पिढीच्या माध्यमातून काम होणं गरजेचं आहे आणि त्याचा एक वसा तुम्ही उचललेला आहे असंच आपण म्हणूया. नक्कीच. आता जेव्हा तुम्ही नाटक लिहिलं मग ते बसवायला घेतलं, एक दिग्दर्शकाच्या म्हणजे लेखकाच्या खुर्चीतून उठून दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसला, तेव्हा कसे म्हणजे काय चेहरे लक्षात समोर ठेवले किंवा अशा पद्धतीने कास्टिंग कसं केलं? कास्टिंगची एक वेगळीच मजा होती. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा जस्ट करून बघूया म्हणून मी एकांकिका केली होती, त्यावेळी निहारिका त्या एकांकिकेत होती आणि मी डोक्यात ठेवलं होतं म्हणजे तिचे ते स्किल आहे की ती गाऊ पण शकते. तर मला असं वाटलं की अरे चला लाईव्ह सिंगिंगचं काहीतरी करून बघूया आणि ते वर्क झालं. म्हणजे ती एकांकिका खूप अप्रिशिएट झाली. जिथे मला वाटतं 2-3 प्रयोग झाले जिथे कुठे ती परफॉर्म झाली, खूप नावाजली, प्राइजेस वगैरे पण. आणि मग नंतर जेव्हा नाटक म्हणून विचार केला तर माझ्या डोक्यात ते होतं की अरे हा यार अशा पद्धतीने काहीतरी करून बघूया व्यावसायिक रंगभूमीवर. कदाचित ती त्याचं एक एक्सेप्शनल बाजू असेल की अरे हा एक लाईव्ह गाणार एक कॅरेक्टर आहे, सेंट्रल कॅरेक्टर आहे आणि त्यात म्युझिकल असणार आहे, डान्सिकल असणार आहे. सो ती एक पर्वणीच झाली म्हणजे प्रेक्षक म्हणून. सो एक मजेशीर प्रकार म्हणजे मला असं वाटलं करताना ती मजा आली. लेखक म्हणून मला जे लिहून म्हणजे इतकी वर्ष मी घालवली त्या प्रोसेसमध्ये ते लिहून झालं. त्यानंतर एक दिग्दर्शक म्हणून मी त्याच्यावर काम करताना प्रत्येक गोष्टीचा तितकाच विचार केला. म्हणजे अननेसेसरी म्युझिक पण नाही ठेवलं. जिथे आहे गरज आहे तर आहे, मग तिथे काहीही कुठेही तडजोड नाही. जे वाजणार आहे ते वाजणार आहे, जे नाही बाबा खूप अवडंबर होते तर कमी करा, नको हेही ठेवलं. नृत्य हवंय तर हवंय, सगळीकडेच आपलं चला बाबा आपण काहीतरी नृत्याविष्कारच दाखवतोय हे पण नाही, ह्याच्याही महत्व नाही. पण नाटक जपून त्या सगळ्या गोष्टींचा टेक्निकल बाजूंचा विचार करून हे नाटक उभं करण्याचा प्रयत्न केला एक दिग्दर्शक. बरं, मी तुमच्याकडे येणार आहे परत, पण आता विषयच निघालाय उर्मिले गाते तर आता गाण्याने सुरुवात होऊ दे. म्हणजे तुझे थोडे प्रश्न मी विचारीन, पण आता सुरुवातच आहे आपल्या मुलाखतीची, तर एक सुंदरसं गाणं तू सादर करावंस नाटकातलं किंवा तुझ्या आवडीचं. एखादं नाटकातलं असेल. ओके, बरं, ठीक आहे. एखादं आवडीचं जे म्हणजे उर्मिला अगदीच लक्ष्मणाला म्हणू शकते. आज जाने की जिद ना करो, यूं ही पहलू में बैठे रहो, यूं ही पहलू में बैठे रहो, आज जाने की जिद ना करो, हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे, ऐसी बातें किया ना करो, आज जाने की जिद ना करो, आज जाने की जिद ना करो. वा, खूप सुंदर, फार गोड. तर निहारिका, आता उर्मिलेविषयी सांगशील. जेव्हा तुझ्याकडे ही भूमिका आली तेव्हा नेमका तू काय थॉट प्रोसेस तुझा होता आणि त्या संदर्भात तू काय वाचन केलं? म्हणजे उर्मिला ही माझ्या आयुष्यात आलेली एक अशी, मी तिला पात्र नाही म्हणणार ऍक्च्युली, कारण ती एक अशी व्यक्तिरेखा आहे, तो एक असा विचार आहे जो तुम्हाला एक कम्प्लीट एक माणूस म्हणून पण विचार करायला किंवा माणूस म्हणून घडवायला भाग पाडते. त्यामुळे जेव्हा मला उर्मिला असं हे पात्र करायचं आहे हे जेव्हा असं हिने सांगितलं तर मी अशी ब्लँक होते. म्हणजे मला असं झालं की बापरे, हे करायचंय. आणि उर्मिलेने माझ्या आयुष्यात आता म्हणजे आम्ही गेल्या वर्षीपासून हे करतोय,
पण एक वर्षभरात जो काही बदल आणला आहे म्हणजे ऑफकोर्स त्याचं क्रेडिट एक लेखक म्हणून त्याला आहे, कारण त्याने ते इतक्या सुंदर पद्धतीत उतरवलंय. त्यामुळे आणि ती उर्मिला सगळ्यांसमोर, कारण बऱ्याचशा लोकांना आजही उर्मिला कोण हे माहितीच नाहीये, आणि ते एक साधारण भान ठेवून की आपल्यामुळे ती उर्मिला कळणार आहे, किंवा लोकांच्या मनात उर्मिला बाबा ही अशी होती, ही अशी दिसायची, किंवा ही अशी होती, हे असणार आहे. त्यामुळे त्याचं एक खूप मोठं दडपण, पण त्याही पेक्षा ते पात्र करताना रंगभूमीवर किंवा नाटकात एकांकिकेत जेव्हा आम्ही करत होतो तेव्हा ते करताना ती उर्मिला जगल्याशिवाय ती कळत नाही. म्हणजे तिला आधी कळण्यापेक्षा ती काय होती, कशी होती, आणि तिचं एक साधारण काय जग होतं, ते काय विश्व होतं, ते त्याच्या लिखाणातनं ऑब्व्हियसली आलं आहे. पण त्याही पेक्षा ते साकारताना तिच्या माध्यमातून जेव्हा आम्ही बघतो किंवा मी बघते तर माझ्यासाठी ती पर्वणी आहे. उर्मिला ही माझ्या आयुष्यात आलेली एक अशी काय म्हणू, तो ऍक्च्युली वटवृक्ष आहे जो कायम असं वृद्धिंगत होतच राहणार आहे. सो उर्मिला माझ्यासाठी खूप लकी आहे असं मी म्हणते. नक्कीच. आणि तुला आता रिहर्सल्स मधनं सापडली आहे उर्मिला, की अजून तुला मिळायची आहे उर्मिला? उर्मिला ही प्रत्येक क्षणाला, प्रत्येक दिवसाला, प्रत्येक प्रयोगाला आणि प्रत्येक तालमीला ही वेगवेगळी उलगडत जाते. कारण माझ्यासाठी ती प्रत्येक वेळी मी जेव्हा जेव्हा ती साकारते तेव्हा मला ती काहीतरी वेगळी सापडते. आणि तिचे जे काही पैलू आहेत म्हणजे इतकी इमोशनल लेवलला ती आहे, त्यामुळे ते प्रत्येक वेळी साकारताना असं अरे हे आहे, तिचं हे पण म्हणणं आहे, किंवा अरे तिचे हे पण इमोशन्स आहेत, हे पण भाव आहेत, त्यामुळे ती कायम सापडतच राहील. आणि ते मीच असं नाही, कोणीही यापुढे जरी माझ्या पलीकडे पण कोणी जरी केली तर तिला ती वेगळीच सापडेल. आणि मुळात ती जास्त का भावते, कारण ती आहे ना, मला वाटतं प्रत्येक स्त्रीला ती तितकीच काय म्हणू खूप आपलीशी वाटते. आणि म्हणजे असं होतं की हो रे, म्हणजे हे असं एक साधारण प्रत्येक पुरुष असं वागतोच आपल्यासोबत कधी ना कधीतरी. ती इतकी रिलेटेबल आहे उर्मिला. सो ते पात्रच तसं आहे, ते कॅरेक्टरच तसं आहे. आणि सीतेला रामाबरोबर जाता आलं वनवासात, उर्मिलेला जाता आलं नाही, तर ते कशा प्रकारे मांडलेलं, तिचं जे वैयक्तिक दुःख आहे ते कशा प्रकारे लेखकांनी मांडलेलं आहे या नाटकात? ती एक ऍक्च्युली मी हे नाही करणार, पण ती गंमत आहे. कारण जसं तो म्हणाला तसं रामायण खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण बघतो. पण त्याही पलीकडे जेव्हा तिला कळलं असेल, म्हणजे उर्मिला म्हणजे राम आणि सीता हे एकत्र जातात आणि आपला नवरा ज्याला तिने वाहून घेतलंय, आणि ती अल्लड वयातली, लग्न फार कमी वयात झालेलं, आणि तिची एक अशी स्वप्न त्याला धरून असलेली, आणि तो सडनली जेव्हा निघून जातो, ती जी काही घालमेल, आणि तो एक जो काही 14 वर्ष तिने काय करावं हा जो तिला पडलेला प्रश्न आहे तो उलगडणं म्हणजे ते तर त्याचं क्रेडिट आहे की त्या 14 वर्षात तिने काय केलं असेल, हे एक रायटर म्हणून ती त्याची क्रिएटिव्हिटी आहे. त्यामुळे ते त्याचं क्रेडिट आहे ऑब्व्हियसली. मी ते म्हणेन की पण जी काही उर्मिला आहे ती बघताना ती एवढी प्रेमात आणि मोहात पाडते आपल्याला की असं होतं की ही कमाल आहे. म्हणजे सीता तिच्या स्तरावर ती आहेच ग्रेट, पण जेव्हा उर्मिलेची बाजू समोर येते तेव्हा असं वाटतं की ही पण तितकीच महत्वाची आहे जितकी सीता महत्वाची. नक्कीच. याच नोटवर एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि यानंतर आपण लक्ष्मण आणि सीतेला भेटणार आहोत. तर उर्मिलायन हे नाटक आपल्या समोर येतं आहे लवकरच, तेव्हा एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा आपल्या गप्पा सुरू ठेवूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.
विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण उर्मिलायन या नवीन नाटकाबद्दल चर्चा करतोय सगळ्या कलाकारांशी. आपल्या सोबत आहेत दिग्दर्शक सुनील हरिश्चंद्र, उर्मिलाच्या काम करणाऱ्या निहारिका राजदत्त, कल्पिता राणे ज्या सीतेच्या भूमिकेत आहेत आणि लक्ष्मण आहेत अमोल भारती. अमोल, आता तुमच्याकडे वळते की उर्मिलाला आपण दुःख देतोय हे त्याला माहिती आहे. एका बाजूला त्याचं म्हणजे काय म्हणतो डबल माइंड झालेलं आहे. त्याला रामाबरोबरही राहायचंय आणि उर्मिलालाही सोडायचं नाहीये. तर ती जी घालमेल आहे ती तू कशी साकार केली आहे? म्हणजे त्यांनी शब्दारूपाने साकार केली आहे, पण तू तुझ्या अभिनयातनं कशी साकार केली आहेस? म्हणजे त्यासाठी आम्ही येणार माझं पुढचं स्टेटमेंट तेच होतं, तुम्ही या नाट्यगृहात आम्ही येतो पण तरी सुद्धा म्हणजे ती घालमेल जी आहे, म्हणजे मला रामालाही नाही सोडायचं आणि उर्मिलेलाही अशीच घालमेल आयुष्यात कधी ना कधी कुठे ना कुठेतरी म्हणजे घडून गेलेली आहे की म्हणजे घरच्यांसोबत असू दे, वडील असू दे, आई असू दे वगैरे असं. पण मी कम्पॅरिझन नाही करणार तसं. मी ऍक्च्युली टोटली सरेंडर झालोय दिग्दर्शकाला. अच्छा. ज्या पद्धतीने तो सांगणार त्या पद्धतीने मी तसं ते करणार. आणि दुसरी गोष्ट अशी की रामायण आपण लहानपणापासून बघतोय, बरं, फॉलो नको करू ते जे कॅरेक्टर आहे. अच्छा. असं आहे. आणि बाकी इतर गोष्टी ज्या आहेत जे आता म्हणजे आता आपण जसं बोलतोय ती लँग्वेज तिथे नाही चालणार. अगदीच पौराणिक पण नाही, बरोबर, पण जेवढे इज लोकांना कळेल किंवा हे असं असं म्हणणं आहे या कॅरेक्टरचं, या पद्धतीने बोलण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. बरं, आम्ही चुकतो पण आहे, सुधारतो पण आहे. दादा सांगतोय आम्हाला की बाबा हे आत्ताचा हा अमोल लक्ष्मण नाहीये. ती खूप मोठी मदत मिळते. मुख्य म्हणजे हे नाटक करताना कोणी कलाकार असू दे, नट असू दे, सरेंडर होणं खूप महत्वाचं आहे. या पद्धतीचं जर नाटक करायचं असेल तर त्याशिवाय नाही हे होणार, एवढं मी सांगू शकतो. पण प्रेक्षकांच्या दृष्टीने थोडासा विलन तुझ्या वाटेला आलेला आहे, कारण तू उर्मिलेवर अन्याय केलेला आहे. तर ते थोडं विलनिश भाग आहे का तुझ्या कॅरेक्टरला? विलनिश भावाचं प्रेम, बायकोचं प्रेम नाही, विलनिश नाही मला नाही. माझाही तो प्रयत्न होता, कारण की जीवापाड प्रेम करणारा पत्नीला म्हणजे बाय बाय करणं किंवा मी जातो आता हे सांगणं खूप अवघड आहे. त्याची घालमेल त्याच्यामध्ये दाखवली, त्यासाठी तुम्हाला यावं लागेल. असं. बरं, कल्पिता, मी तुमच्याकडे वळते. मला सीतेचं म्हणजे आपल्यापेक्षा दुसरं कॅरेक्टर उर्मिलेला जास्ती महत्वाचं असणारं असं हे नाटक आहे आणि सीतेचं हे समर्पण म्हणूया आपल्या थोडक्यात रोल मधनं, की आपल्यापेक्षाही आपल्या कॅरेक्टरपेक्षा दुसऱ्या कॅरेक्टरला जास्ती महत्व असणारं हे नाटक आहे. तर ती सीता म्हणून तुझ्याकडे जेव्हा कॅरेक्टर सरांनी दिलं तेव्हा तुझ्या मनात पहिला थॉट काय होता? पहिलं तर थोडंसं दडपण होतं, कारण आपल्याकडे आतापर्यंत सीता हीच हिरोईन असं सगळीकडे आपण बघत आलोय. पण याचंही श्रेय मी सुनीललाच देईन, कारण त्यांनी ज्या पद्धतीने सीता यात पोर्ट्रे केली आहे, तर जी एक इमेज आहे सगळ्यांच्या डोक्यात, तिला कुठेही धक्का न लावता तिचं आणि उर्मिलेचं कसं छान नातं होतं आणि एक वेगळ्या पद्धतीचं काय म्हणू शकतो की आपण ते नातं बघत नाही स्त्रियांमध्ये, शक्यतो आपल्याकडे पोर्ट्रे केलं जात नाही नाटकांमधून स्त्री मधलं नातं. तर त्या दोघी बहिणींचं ते जे गोड नातं त्यांनी इतक्या छान पद्धतीने मांडलंय ना त्याच्यातून, की मला असं कुठेच वाटत नाही की अरे आता सीता हिरोईन नाहीये किंवा उर्मिला हिरोईन आहे. त्यात ईर्ष्या कुठेच नाहीये, बिलकुलच. उर्मिलाच हिरोईन आहे आणि उर्मिलाच हिरोईन असायला पाहिजे. आणि ती हिरोईन असण्यासाठी कुठेतरी सीता ही तिला सपोर्ट करतेय किंवा सीता ही तिचं म्हणणं मांडतेय, सीतेच्या दृष्टिकोनातून तिचं म्हणणं तयार होत आहे. म्हणजे एका स्त्रीने स्त्रीला दिलेला काय म्हणू शकतो की सपोर्ट आहे त्याच्यामध्ये. आणि जसं आपण मगाशी तो म्हणाला की पौराणिक नाटक जरी ही कथा पुराणातली असली तरी सुद्धा त्याने जे विचार त्यात मांडलेले आहेत, तर आय वुड से इट इज अ कंटेम्पररी मायथॉलॉजिकल प्ले. जे विचार आहेत ते खूप कंटेम्पररी आहेत. म्हणजे त्यावेळेला कदाचित ते प्रश्न स्त्रियांना पडले असतील,
सीतेनी ते कदाचित विचारले नाही विचारले आपल्याला माहिती नाहीत. हो. आणि आता ते कसे विचारले गेले असतील किंवा का विचारले गेले असतील आणि काय प्रश्न असतील स्त्रीच्या आयुष्यामध्ये जगण्यामध्ये, ते त्या दोघींच्या नात्यातून हळूहळू उलगडत जातात आणि ते नेमके प्रश्न काय आहेत आणि त्याची उत्तरं कशी शोधली पाहिजेत, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नाटकाला नक्की या. नक्कीच. परत सर मी तुमच्याकडे वळते की ह्या नाटकात जेव्हा पद्य नाटक जेवढंच महत्वाचं आहे तेवढं संगीतही महत्वाचं आहे. आणि जसं आपण आधी म्हटलं तर आपलं निनाद म्हैसाळकरने याला संगीत दिलेलं आहे, संगीत दिग्दर्शनाचं काम केलेलं आहे. तर संगीतच आता तो नाही आहे तर तुम्हीच त्याची भूमिका त्याची भूमिका म्हणजे निनाद एकतर पहिली गोष्ट माझा खूप चांगला जवळचा मित्र आहे. त्याला जेव्हा मी गोष्ट ऐकवली तो तर म्हणजे ऐकलंच ते ॲटमॉस्फिअर आणि या सगळ्या गोष्टी तो ते एक्साइटेड झाला. मी सुनील करूया, आपण करूया. आणि मग चर्चा सगळ्या गोष्टी. आणि मग फक्त एक सांगून ठेवलं होतं की नाही आपल्याला कुठेही असं नको की अरे अगदीच ते आपण संगीत नाटक करतोय असं पण नको. आणि आपण ते आजच्या लोकांना कितपत ते छान ऐकायलाही बरं वाटेल, नाटक म्हणून किती छान पद्धतीने आपण ते म्युझिकली प्रेझेंट करू शकतो, या गोष्टींकडे भान ठेवून आपण ते म्युझिक क्रिएट करूया. आणि निनादने ऑब्व्हियसली ते केलंच आहे, त्याबद्दल वादच नाही. आणि खूप ठिकाणी म्हणजे नाही असं नाही, आणि ते खटके व्हायलाच पाहिजेत क्रिएटिव्ह लेवलला, नाही मला हे वाटत नाहीये. म्हणजे असे मी बऱ्याचशा निनादच्या कंपोजिशन खोडत आलो, नाही हे नको हे नको हे घे हे घे, असं बऱ्याच घोळ झालं. त्याच्यानंतर असं करत करत काही फायनल होत 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 सगळं ते आमचं म्युझिक आता बऱ्यापैकी रेडी झालंय. पण खूप सुंदर कंपोजिशन्स, खूप छान बॅकग्राऊंड निनादचं. आणि ज्या पद्धतीने निनाद बॅकग्राऊंडचा विचार करतो ना, फार कमी लोकांकडे हे असतं. की नाहीतर काय होतं की म्युझिक डिरेक्टर म्हणून हा माझे कंपोजिशन्स किती छान आणि मग मला हेच म्युझिक मधनं म्हणायचं आहे वगैरे. तर नाही, नाटकाला कसं पोषक आहे बरं, ह्या अनुषंगाने निनाद खूप छान विचार करतो, त्यामुळे तो अधिक जवळचा वाटतो मला असं. आणि मजा येत होती निनाद सोबत या सगळ्या प्रोसेसमध्ये. मजा येत होती, येत आहे, येत राहील. दुसरी महत्वाची बाजू म्हणजे नेपथ्य. म्हणजे नेपथ्य तेवढं स्ट्रॉंग पाहिजे. तो काळ आजच्या काळाला म्हणजे रिलेट झाला पाहिजे लोकांनी, की बाबा तो काळ आपण ते रामायणातच असतो पण ते समोर वेगळं काही असलं तर आपण ते रिलेट नाही करू शकणार. तर तो काळ उभा करणं हा सुद्धा टास्क आहे आणि तो सांभाळाय अरुण राधा आहे त्यांनी. सो कसं आहे नेपथ्य नाटकाचं? खूप म्हणजे नेपथ्य असं फार हेवी असं पण नाही, पण दिसताना लुक फार हेवी वाटतो. आणि अगदीच ते महाल उभे केले आहेत किंवा काय मग ते कटआउट्स लागलेत वगैरे, म्हणजे जसं आपण काय म्हणूया त्याला लार्जर दॅन लाईफ जो काही प्रकार असतो तसं नाही, पण त्याच्यातही तितकाच मोठेपणा साजेपणा येईल असं सगळं. आणि त्यातही कॅरेक्टर्स कसे त्यात छान उभे म्हणजे दिसून येतील आणि त्या सगळ्या संपूर्ण नेपथ्याचा कसा वापर करता येईल या सगळ्या गोष्टींचं भान राखून अरुण राधायण यांनी डिझाईन केलं. ते खूप सिनियर आहेत आमचे, म्हणजे गुरुवर्य म्हणायला काही हरकत नाहीये. स्वतः नाटक स्वतः लेखक दिग्दर्शक आहेत, त्यामुळे तो एक वेगळाच भाग असतो. ते पण दिग्दर्शक आहेत, मी पण दिग्दर्शक आहे, त्यामुळे त्यांना जे काही दिसतंय ते मला दिसतंय का, किंवा मला जे दिसतंय ते त्यांना दिसतंय का, तर असं काही राहिलं नाही. त्यांनी डायरेक्टली तुला काय वाटतंय ते सांग, ओके मला हे दिसतंय, संपला विषय. आणि त्यांनी डायरेक्टली डिझाईन सुरू केलं आणि ते मला जसं पटत गेलं चेंजेस वगैरे या सगळ्या गोष्टी होत होत सॉर्ट आउट झालं. आज रामाची भूमिका करणारे ते कलाकार आले नाहीत आपल्यासोबत, पण रामाच्या दृष्टिकोनातून हे नाटक कसं आहे त्याविषयी कोणीही सांगा, कारण रामाचं ही महत्वाची भूमिका आहे. राम खूप सरप्राइझिंग आहेत या नाटकामध्ये. खूप सरप्राइझिंग आहेत, म्हणजे त्यांना बघितल्यानंतर असं होईल की अरे बापरे असं होईल कदाचित. पण खूप छान, म्हणजे जे म्हणजे मगाशी आपण बोलता याच्या कॅरेक्टरच्या अनुषंगाने आपण म्हटलं की विलश झोन मध्ये जातो, तर नाही, लक्ष्मण विलन नाही या नाटकात. लक्ष्मण या पात्रामधला जो पुरुष आहे तो बघताना आपल्याला विलन वाटतो, पण दिसताना तसं दिसत नाही. बघणं आणि दिसणं यात फरक आहे. म्हणजे स्वप्न बघता येतात, दिसत नाही. सो हा जो फरक आहे एक पुरुष म्हणून, एका स्त्रीचा एका पुरुषाकडे बघणारा, तिच्या स्वप्नातला पुरुष वेगळा असतो आणि दिसणारा पुरुष वेगळा असतो. सो ही इज नॉट विलन टू सी बट टू ऑब्झर्व, ही इज विलन, अशा पद्धतीचं आहे. आणि राम बऱ्यापैकी त्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्याच लिजेंड, त्यामुळे त्याचं वेगळं काय सांगू. नाही म्हणजे एका पॉइंटला एक सीता आपली बायको म्हणून त्याने विचार केला, पण तसंच लक्ष्मणाच्या बाबतीत त्याने विचार करायला हवा होता. हा एक डिबेटचा विषय होऊ शकतो. अगदी पण नाटकामध्ये तिथे आहे ते एक्सप्लेनेशन आहे की राम स्वतः सांगतो लक्ष्मणाला की बाबा रे नको येऊ,
हो हम्म. पण तो नाही, तो बंधुप्रेम असल्या कारणाने तो नाही, तो काही कन्सर्न नाही, काही नाही, मी येणार अच्छा आणि तो निघून जातो. सो राम तिकडे विलन नाही हो किंवा रामाने त्याला जबरदस्ती चल रे बाबा असं नाही. तुझ्या बायकोला सोड आणि चल असं काही हो, नाही. असंही नाही. सो ती ही जी प्रेमगाथा आहे किंवा जो काही पॅथॉस आहे किंवा काय म्हणे आपण त्याला एक कॅनव्हास आहे कॅनव्हास नाटकाचा. आहे शोकांतिकाच म्हणेन मी, तर त्या दोघांची ही लव्ह स्टोरी आहे म्हणायला हरकत नाही. एक 14 वर्ष न भेटता सुद्धा एक प्रेम कथा घडूच शकते ती हो 14 वर्षांनंतर भेटल्यानंतर. नक्कीच. आणि यात या कलाकारांबरोबर बरेचसे कलाकार आहेत, म्हणजे माझ्याकडे लिस्टच आहे आपल्या प्रेक्षकांसाठी, मी सादर करते. पूजा साधन आहे, श्रावणी गावित आहे, मृणाल शिखरे आहे, निकिता रजक आहे, सुप्रिया जाधव आहे, प्रियांका अहिरे आहे, अमोल भारती हा आपल्या सोबतच आहे, प्रणव चव्हाण, शिवाली मोहिते, अजय पाटील, सोहम पवार, शुभम पराग सुतार, दिवेश मोहिते असे सगळे कलाकार आहेत. तर ह्या सगळ्या कलाकारांना एकत्र घेऊन तालीम करणं, सगळ्यांचे सगळे व्ह्यूज ऐकणं म्हणजे खरंच एक टास्क होता दूरदर्शनाच्या गोष्टीवर. Actually, task आहे. काय की काही अनुभवी कलाकार माझ्याकडे आले, काही जे आहेत नावं आता जी आपण घेतलं ती काही खूप नवीन आहे, जे शिकतायत, बघत शिकतायत. पण खूप मजा येते जेव्हा नवीन असं काहीतरी मुलं करण्यासाठी येतात आणि खूप जी नवीन असतात त्यांच्यामध्ये खूप छान इनोसन्स असतो. त्यांना ते शिकण्याची प्रोसेस त्यांच्यामध्ये खूप अशी, त्यांचे चेहरे खूप बोलके असतात आणि त्यांना दिग्दर्शक म्हणून हा आपल्याला खूप फायदा होतो की ते रॉ असतात आणि त्यांना त्यांच्यावर आपल्याला हवा तसा कॅनव्हास घडवता येतो. अच्छा. त्याचा मी कुठे ना कुठेतरी बऱ्यापैकी फायदा करून घेतला असं मला वाटतं. बाकी जे बनचुके आहेत त्यांचं मी काही नाही म्हणू शकत. त्यांना मी त्यांचं सांगितलेलं आहे, त्यांना जितकं काही छिन्नी हातोड्याने घेऊन जे काही आकार द्यायचा प्रयत्न केला तो झालेला आहे माझा. आता सर्वस्वी ते आता लेखक दिग्दर्शकाचं काम कुठे तर बाबा हा रंगमंचावर जाण्या अगोदरपर्यंत तो असतो. रंगमंचावर अभिनेते गेल्यानंतर दिग्दर्शक काही उपयोग नाही, हो, लेखक पण काही. तुमच्या म्हणजे त्यांच्या रूपातनं तुम्ही दिसतच असता. हो असं. हा, म्हणून हो. लेखक दिग्दर्शक म्हणून ती एक वेळी जाणीव ठेवलेली आहे की त्यांना इतकं बांधून ठेवलंय ना हा. की वेगळं काही बोलूच शकत नाही. अच्छा. नाटकातल्या डायलॉग व्यतिरिक्त वेगळं काही बोलूच शकत नाही बर. आणि बोलले की हे फसणार, अगदी खरं असणार. हो. डायरेक्ट फसणार. म्हणजे मग माती खाल्ली, मग समोर तो ऍक्टर पण ब्लँक होईल, स्वतः पण ब्लँक होतील. दिग्दर्शक म्हणून पण मी त्या गोष्टी करून ठेवल्यात की नाही बाबा रे नाही, याच्या पलीकडे जाऊन आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न तर नाही. हा. तिथेही काहीतरी मग, कारण ऑलरेडी लिजेंडरी कॅरेक्टर्स आहेत, त्याच्यात तुम्ही काहीतरी काय म्हणा आक्षेप घेण्यासारखं कराल तर ते फार अंगाशी, म्हणजे मग काय वेगळेच बोलायलाच नको. बरं. सो त्या सगळ्या गोष्टींचं भान राखून आहेत सगळे कलाकार, इव्हन सगळे आमची संपूर्ण टीम आहे. सो मजा येते, धमाल. तुम्हा सगळ्या म्हणजे को आर्टिस्ट बरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता, कोणीही सांगा. म्हणजे खूप आम्ही मजा हा, करतो. मजा. हो, हो, मजा. हो, मजा कारण करतो. मुळात नाटकच इतकं हेवी नाही म्हणणार, पण त्यात इतकं काय जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला कळेल इतकं काय काय घडतंय ना. त्यामुळे आम्ही एकत्र जेव्हा बसतो तो आमचा रिलीफ पॉइंट असतो. आणि त्यात नवीन मुलं किंवा काय काय नवीन चेहरे आहेत बरं, सगळे. हा. त्यामुळे एकमेकांना असं पर्सनली पण जाणून घेताना एवढी मजा येते. आणि खूप एनर्जी पास ऑन होत Pass on असते होत सतत, असते. कारण सतत काही ना काहीतरी घडत घडत असतं. असतं. म्हणजे हा. डान्स प्रॅक्टिस चालू आहे, मग त्या म्युझिकचे बीट्स कुणाला कळत नाहीये हा. त्याचं समजावणं चालू आहे, हा. कुणाचं डायलॉग्स पाठांतर चालू आहे, कुणाचं ब्लॉकिंग लक्षात राहत नाहीये ते चालू आहे. So चालू. सतत रिहर्सल चालू मध्ये असतं. घडत असतं. सो एनर्जी खूप पास ऑन होत असते एकमेकांची. आणि जसं मगाशी तुम्ही तो एक मुद्दा म्हणाला तसं हे मी म्हणेन हे नाटक उर्मिलेचं एकटीचं नाहीच नाहीच आहे. हो. ते नाटक जर लक्ष्मण नसेल तर ते उर्मिलेला अर्थ नाही. नाही. अर्थ नाही. हो. तसंच सीता जर उर्मिलेच्या आयुष्यात नसेल तर उर्मिलेचा हा. एक साधारण एक काळ आहे तो तिला शक्यच नाही. हम्म. तसंच इतरही पात्र जी आहेत ती तितकीच महत्वाची. त्यातले एखादं जरी बाहेर काढलं ना तरी ते नाटक असं वाटेल की नाही म्हणजे हे क्रेडिट त्याचं आहे की त्याने ते इतकं छान पेरलंय, ते इतक्या कन्व्हिन्सिंग लेवलला की हो हे पाहिजेच. बरं. सीता नसेल तर ती उर्मिलेला अर्थ नाही, लक्ष्मण नसेल तर मुळीच नाही. नाही. त्यामुळे तो विलन म्हणण्यापेक्षा तो इतका त्या दोघांचा असा घट्ट ते नातं हा. आहे ना, त्यामुळे तो जरी वेगळा झाला ना त्याचा काही क्षणापुरता राग येतो, हा. पण जेव्हा तो परत येतो आणि नंतर उर्मिलेचे जेव्हा प्रश्न पडतात तर त्याची बाजू ही तितकीच महत्वाची बरोबर. जितकी उर्मिलेची. त्यामुळे आम्ही सगळे इतके इम्पॉर्टंट आहोत ना, म्हणजे उद्या ह्यातलं एखादं म्हणजे असं कधी होऊ नये पण एखाद्या प्रयोगाला जर हिची तारीख नसेल ही नसेल तर आमचं असेल अरे यार
गरबीला नाहीये किंवा अमोल नाहीये असं बरं. असं होते. आम्ही खूप मजा करतो. म्हणजे खूप तुम्ही मजा. ते खरं सगळी पात्र स्वतः जगतायत असं हो. म्हणून हा, आपण. yes. हो. नक्कीच. याच नोटवर एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा आपण उर्मिला यांकडे वळूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. त्यानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण उर्मिलायन या नवीन नाटकाबद्दल चर्चा करतोय. आता अर्थातच हे नाटक नवीन कोरं करकरीत आहे आणि एक माझा विचार आला की आता सध्या हास्याची लाट आलेली आहे सगळी रंगभूमीवर. सगळे एक रहस्यप्रधान आणि हास्यप्रधान असे नाटकं होत आहेत. तर त्याच्यामध्ये ह्या वेगळ्या जॉनरचं नाटक तुम्ही घेऊन आला आहात, तर त्याच्या मागे काय भूमिका आहे तुमची? पहिलं तर म्हणजे ऑब्व्हियसली व्यावसायिक रंगभूमी आणि प्रायोगिक रंगभूमी असं थोडंसं बायफर्गेट लेवलला सगळेच म्हणजे बघत असतात. पण त्यातही कुठेतरी आपण एक मध्य गाठण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे अगदीच असं नाही की फार फार तर फक्त एंटरटेनमेंटलाच आपण हे करतो, फोकस करतो आणि काही फक्त कलात्मकच फोकस करतो. तर असं नाही. तर या नाटकामध्ये आम्ही त्या पद्धतीचा काही विचार नाही केला. सो माझ्या डोक्यात ते तसं होतं की अरे व्यावसायिकरित्या बघताना सुद्धा हे तितकंच आपल्याला सफलरित्या बघता आलं पाहिजे आणि घडवता आलं पाहिजे. त्यानंतर एक प्रेक्षक म्हणूनही मला ते घेताना फारच बाबा डोईजड मी घेतलं किंवा अरे केवढं ते प्रायोगिक असं कुठेही वाटू नये हेही भान ठेवून आम्ही म्हणजे मी डोक्यात ठेवून होतो. आणि जेव्हा हे मी कन्फर्म झालो की हा बाबा आता मी रेडी आहे, तेव्हा मी निखिल जाधव आपले जे सुमुख चित्रचे कार्यकारी निर्माते आहेत, तसा निखिल फार वयाने लहान आहे, आता काहीतरी 25 वगैरे वय असेल त्याचं, पण त्या इतक्या कमी वयात तो एक निर्माता म्हणून या क्षेत्रात उतरलाय. आणि त्याच्या बॅकिंगला आमचं आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज त्याच्या सोबत आहे आणि सुमुख चित्र हे त्यांचंच एक व्हेंचर आहे, ज्याचा संपूर्ण HOD हा आमचा निखिल जाधव आहे. तर त्याला जेव्हा मी हे अप्रोच झालो की बाबा रे माझ्या डोक्यात असं असं मला दिसतंय, काय वाटतं तुला, तर तो त्यानेही स्वतः म्हणजे तो एकांकिका वगैरे थोडंसं करत म्हणजे शिकत आलेलाच आहे आणि नाट्य क्षेत्राशी ऑलरेडी त्याचा संबंध होता. त्यामुळे आणि तो खूप जुन्या म्हणजे मला वाटतं खूप अगोदरपासून मला ओळखत होता आणि तो माझ्याकडे अप्रोच झाला आणि मला ते मी त्याला सांगितलं की म्हटलं रे बाबा हे अशा अशा पद्धतीचे, तो म्हणाला दादा मी करतो. तर मी त्याला म्हटलं अरे बाबा हे असं असं आहे बघ, विचार कर, तुला किती कमर्शियल लेवलला तुला काय मी सांगू नाही शकत, पण तुला एवढी मी शाश्वती देऊ शकतो की तुला काहीतरी एक छान कलाकृती घडवल्याचं एक समाधान मिळेल. सो मी हे त्याला सांगितल्यावरती तो म्हणजे ऐकता क्षणीच तयार झाला की नाही मीच करा. आणि मग त्याच्यासोबत सुमुख चित्र आणि संपूर्ण आर्यन्स जो काही बॅकिंग मिळालं आणि त्यानंतर म्हणजे सुमुख चित्र विजनली खूप क्लिअर आहे की त्यांना काय करायचं. म्हणजे नॉट ओनली फक्त कमर्शियल नाटक करतायत किंवा प्रायोगिक नाटक करतायत किंवा समांतर असं काहीतरी करतायत, पण नाही, त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळंच आहे की नाही आम्ही फक्त आणि फक्त अशाच पद्धतीचं नाही, तर कदाचित आज जसं उर्मिलायन करते तर उद्या कदाचित वेगळ्या पद्धतीचं काहीतरी करते. अशा पद्धतीचं त्यांचं एक थॉट आहे, विजन आहे. मी कदाचित त्यातला एक प्यादा आहे म्हणायला हरकत नाही जो त्यांच्या सोबत आहे. आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये जेव्हा निखिलला या सगळ्या गोष्टींचा अनुभव येते, म्हणजे याच्या अगोदरचं पण नाटक निखिलने माझ्यासोबत केलं तेव्हा तो कम्प्लीट एक व्यावसायिक दृष्टिकोनातून बघितलेला एक प्रोजेक्ट होता. इथे मात्र तसं नाही झालं. इथे निखिल आणि मी तितक्याच ठामपणे होतो की नाही, ज्या गोष्टी आपल्याला हव्यात त्या पद्धतीने करायच्या. सो निखिल तिथे कुठेच कमी नाही पडला, ना पैशाला, ना टाइम बिंग, ना कुठच्याच गोष्टीला. जे मी त्याला म्हटलं की बाबा रे हे लागणार, हे लागणार, त्याने मला तितका फुल फ्रीडम दिला आणि त्या पद्धतीने आता आम्ही सगळीच वर्कआउट करतो. आणि आय होप सगळी टीम आम्ही शुभारंभाच्या प्रयोगापासून ते जितके पुढे प्रयोग होतील, आय डोंट नो, आय विश हजाराच्या वर व्हावे, पण जितके काही प्रयोग होतील ते सगळे तुफान व्हावेत अशी माझी इच्छा आहे. नक्कीच. आणि मला वाटतं ज्या कुठल्याही कार्यात आपण म्हणतो, कार्य असू दे किंवा कुठलाही प्रयोग असू दे किंवा कुठलंही एक काम असू दे, श्रीरामाचं असेल त्याच्यामध्ये सहभाग, तर ते कार्य यशस्वीच होतं. आणि नक्कीच तुम्हाला चांगलं यश तुम्ही संपादन कराल असं. आणि तुमचे सगळे कलाकारही चांगले आहेत, सगळं म्हणजे बॅकग्राऊंड स्कोर म्हणजे सगळे आर्टिस्ट चांगले आहेत, तर नक्कीच सगळं चांगलं होईल असं आपण म्हणूया. आणि आता मला जाणून घ्यायच्या तारखा म्हणजे प्रयोग कधी
कुठे होणार आहेत, कारण आमचे प्रेक्षकही उत्सुक आहेत उर्मिलायन पाहण्यासाठी, तर त्याविषयी कोणीही सांगा. उर्मिलाच सांगेल. बर, नाटकाचा पहिला शुभारंभाचा प्रयोग होतोय पुण्यात. तो आहे 15 डिसेंबरला हा. अण्णाभाऊ साठे नाट्यगृह पुण्यात, रविवार आहे. कात्रज रोडचं अण्णा कात्रज रोडचं अण्णाभाऊ साठे नाट्यगृह. त्यानंतर मुंबईतला पहिला शुभारंभाचा प्रयोग आहे 19 तारखेला शिवाजी मंदिर दादर इथे दुपारी 4 वाजता. आणि त्यानंतर पुन्हा 21 तारखेला कल्याणला आचार्य अत्रे रंग मंदिर, तोही दुपारी 4 वाजता आहे. आणि नंतर 25 तारखेला 25 डिसेंबर क्रिसमसची सुट्टी आहे आणि तो प्रयोग असणार आहे नाशिकला दुपारी 1 वाजता. आणि असे कितीतरी पुढे प्रयोग लागतील, पण ह्या सध्याच्या ह्या तारखा आहेत. आणि म्हणजे आम्ही खूप एक्साइटेड आहोत एकदम. आणि थोडासा स्ट्रेस पण आहे, थोडासा नर्वसनेस पण आहे, कारण आम्ही आता सगळेच, कारण हे नाटक एका महिन्यात उभं करणं आणि ते सादर करणं हे खूपच टास्क होता मोठा, आणि सगळ्यांनी तो पेलवलाय, म्हणजे अगदी टेक्निकल पासून ते सगळं. म्हणजे आम्ही खूप जास्त उत्सुक आहोत. आता उत्सुकता ही आहे की प्रेक्षक आम्हाला बघायला येतील आणि त्यांच्या ज्या काही रिॲक्शन असणार आहेत उर्मिलेविषयीच्या, त्या आम्हाला जास्त मोहून टाकणार आहेत. म्हणजे प्रयोग करण्यासाठी आम्ही जेवढे एक्साइटेड आहोत, तेवढंच आम्ही प्रयोगानंतरच्या रिॲक्शन घेण्यासाठी सुद्धा एक्साइटेड आहोत. नक्कीच. आणि आपण प्रेक्षकांना मला वाटतं सगळेच मुलाखतीच्या शेवटी आवाहन करूया की जास्तीत जास्त संख्येने तुम्ही नाट्यगृहात येऊन हे नाटक पाहायचं आहे. या सगळे आम्ही वाट पाहतोय. 15 डिसेंबरला शुभारंभाचा प्रयोग आहे. त्यानंतर पुढच्या तारखांना सुद्धा या नाटकासाठी तुम्ही तिकीट बारीवर आणि नाट्यगृहात गर्दी कराल अशी अपेक्षा, इच्छा, सदिच्छा. थँक्यू. धन्यवाद. आणि तुम्ही सगळे इथे आलात आणि आम्हाला छान उर्मिलायन या नाटकाविषयी थोडंसं जाणून घेता आलं. पार्श्वभूमी नाटकाची कळलेली आहे. आता नाटक पाहायला आम्ही नक्कीच प्रेक्षागृहात येऊ. याचे अपडेट्स पण तुम्हाला आमचं इंस्टाग्रामला सुमुख चित्र नावाचं पेज आहे, फेसबुकला उर्मिलायन नावाचं पेज आहे, त्यावर तुम्हाला पुढच्या प्रयोगांचे अपडेट्स मिळतील. नक्कीच. तर सुनील हरिश्चंद्र तुम्ही सहभागी झालात, अमोल भारती तुम्ही सहभागी झालात, निहारिका तू सहभागी झालीस, आणि कल्पिता, तुम्ही सगळ्यांचे आभार व्यक्त करते. आणि असंच एक ही तर कलाकृती झाली, ही कलाकृती 100 प्रयोग होऊ दे, 1000 प्रयोग होऊ दे, तेव्हा तुम्ही पुन्हा याल आशा व्यक्त करतो. नक्कीच. निनाद आणि अनिशचेही आभार मानते. आणि ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल, नाटक तुम्हाला आवडणारच आहे अशी आशा बाळगते. आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. धन्यवाद. आचार्य